नमस्कार, मी प्रमोदजी सस्ते. आपण पाहताय प्रगती चळवळ. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळीचा प्रचारासाठीचा आजचा शेवटचा दिवस. काही तासामध्येच हा प्रचार थंडावतोय आणि या प्रचाराच्या रणधुमाळीमध्येच आपण बघतोय की प्रामुख्याने महायुतीच्या अंतर्गतच एकंदरीत जर पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यामध्येच पूर्ण महाराष्ट्रामध्ये चुरस पाहायला मिळते. तीच जी चुरस आहे ती सुद्धा फलटणमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकंदरीत फलटणमधले जे दोन गट आहेत, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालचा गट म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेना आणि दुसरं विरोधात जर पाहायला गेला तर माजी खासदार माढा लोकसभा मतदारसंघ रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील जो गट आहे तो भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या दोन गटामध्ये आपल्याला फलटण तालुक्यामध्ये चुरस पाहायला मिळते. परंतु ह्या व्यतिरिक्त एक वेगळे पण फलटणच्या निवडणुकीमध्ये आहे, ते म्हणजे प्रथमतःच फलटणमध्ये बहुजन समाज पार्टीचे उमेदवार हे मोठ्या संख्येने आपल्याला रणांगणात पाहायला मिळतात आणि बहुजन समाज पार्टीचेच एक नेतृत्व उमद युवा नेतृत्व आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे. नमस्कार. नमस्ते. प्रगती चळवळच्या या व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. आज प्रचाराची रणधुमाळीची शेवटचा दिवस आहे, त्यातून तुम्ही आम्हाला वेळ दिलेला आहे. काय सांगाल, बहुजन समाज पार्टीचे किती उमेदवार आणि कोण कोण आहेत फलटण तालुक्याच्या? सर्वात प्रथम मी सर्व मतदार बंधू भगिनींना नमस्कार करतो, जय संविधान करतो. आणि ह्या लोकशाहीच्या पद्धतीने चाललेल्या निवडणुकीमध्ये मी बहुजन समाज पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून गेली 16 ते 17 वर्षे या चळवळीमध्ये काम करत असताना निवडणुकीमध्ये मी विधानसभेची आमदारकी 2019ची लढलेली आहे आणि त्याच्या आधी मी 2017ची पंचायत समिती जी होती ती पण मी कोळकी गणातून लढलेली आहे. आता पक्षाच्या नेतृत्वाचं काम करत असताना फलटण तालुक्यामध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने निवडणुका लागल्या आणि निवडणुका लागल्यानंतर सार्वत्रिक निवडणुकीमध्ये माझ्या पक्षाकडून आम्ही 4 ठिकाणी आमचे जिल्हा परिषदचे गट ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला आणि आम्हाला मोक्याने मारायच्या जागा कमवायला सांगितल्या म्हणून जिल्हा परिषद गटामध्ये मोक्याची जागा म्हणून जी दर्शवली जाते पंचायत समितीपेक्षा जिल्हा परिषद कधी पण मोठीच आणि आमचा कार्यभार हा पूर्ण तालुकाभर. मग आता जिल्हा परिषद गटामध्ये आमचे प्रत्येक कार्यकर्ते काम करणारे जे चळवळीचे तळमळीने काम करणारे कार्यकर्ते त्यांना उमेदवारी आम्ही दिलेली आहे आणि आमचे उमेदवार साखरवाडी गटामधून आमची भगिनी आरती दिनेश कांबळे एक आमच्या कार्यकर्त्यांचीच पत्नी आहे. तिचंही काम खूप चांगल्या पद्धतीने बचत गट असेल, सामाजिक चळवळीत असेल. एकूण किती उमेदवार आहेत? एकूण आमचे उमेदवार रंगणात 4 आहेत. 4 आहेत. आणि तुम्ही स्वतः कुठे कुठे? मी स्वतः बरड अनुसूचित जाती जमाती या गटाचं आरक्षण पडले आणि त्या गटाच्या कार्यक्षेत्रामध्ये मी काम करत असताना जिल्हा परिषद गटामध्ये तुम्ही उभे आहात? जिल्हा परिषद गटामध्ये बरड आणि कोळकी गटामधून 2 जिल्हा परिषद गटामध्ये तुम्ही स्वतः निवडणूक लढवत आहात. आणि पंचायत समिती जे गण आहेत त्याच्यामध्ये तुमचे किती उमेदवार आहेत? पंचायत समितीमध्ये माझा उमेदवार नाहीये. एकंदरीत तुमचे जिल्हा परिषद गटामध्ये एकूण 4 उमेदवार आहेत, म्हणजे त्यामध्ये तुम्ही स्वतः 2 ठिकाणी उभे आहात, म्हणजे तुम्ही एकंदरीत 3 उमेदवार आहात. हा, हे 3 उमेदवार ज्यावेळेस आपण मतदारापर्यंत प्रचारासाठी जात आहे त्यावेळेस लोकांच्या अपेक्षा आपल्या पक्षाकडून किंवा तुम्ही लोकांना कसं मतदानासाठी आकर्षित करताय? नाही, आता अपेक्षा म्हणण्यापेक्षा आमच्या पक्षाची जो जाहीरनामा आहे ते भारतीय संविधान आहे आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून ज्या चालणाऱ्या ज्या कायद्याच्या पद्धतीने जे चालणारी जी संविधानिक पद्धतीने जे काम आहे, योजना आहे, ते आम्ही राबवण्याचं काम अहोरात्र गेली 16 ते 17 वर्ष आम्ही करत आहे आणि इथून पुढे करणारच आहोत. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत दोन्ही जे काही प्रस्थापित लोक असतील किंवा काही विरोधी पक्ष असतील यांनी फक्त आश्वासन देण्याचं काम केलेलं आहे. 30-35 वर्षामध्ये अनेक पंचायत समिती सदस्य म्हणून या फलटण तालुक्यामधून निवडून गेले, काही सभापती झाले, काही जिल्हा परिषद सदस्य निवडून गेले, पण त्यांनी आतापर्यंत दिलेल्या आश्वासनावरती जनता खुश आहे का? तर निश्चित नाही. जनता खुश नाही आहे, कारण त्यांनी फक्त स्वातंत्र्य झाल्यापासून स्वतःला स्वतंत्र घेऊन लोकांनाही स्वतंत्र केलेलं नाही. म्हणून कुठलीही योजना फक्त कागदावरती राबवली जाते आणि निवडणूक झाल्यानंतर हा माझ्या गटाचा नाही,
तो माझा नाही, तो माझा पाहुणा, तो माझा नातेवाईक यांचीच कामं केली गेली. विरोधकांना विरोधकच करून ठेवलं. सर्वसामान्यांना कधीही मोठं होताच आलं नाही. एकंदरीत आपण ज्या पद्धतीने सांगताय की लोकशाही व्यवस्थेमध्ये ही जी शोषण व्यवस्था मजबूत होण्याचं जे काम झालेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही सातत्यानं संघर्ष करत आहात. मग हा जो संघर्ष आहे तो रस्त्यावरचा संघर्ष आहे, आंदोलनातला संघर्ष किंवा प्रशासकीय पातळीवरती सुद्धा तुम्ही संघर्ष करत असता. मग हे निवडणूक लढवण्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस ही रुची घेतलेली आहे तर लोकांचा नेमका कसा प्रतिसाद तुम्हाला मिळतोय? लोकांचा प्रतिसाद अचानक सांगण्यापेक्षा लोकांचा प्रतिसाद त्यांच्या मनामनातून आहे. लोकांच्या मनातून आहे, लोकांच्या मुखातून आहे, लोकांच्या ध्यानातून आहे. लोकांचा आता कसं आहे की ज्यांच्याकडे धनसंपत्ती आहे, धनसंपत्तीच्या विरोधात आमची जनशक्तीच्या जेव्हा आम्ही उभं राहिलेलो आहे आणि आम्हाला विश्वास त्या जनतेवरती आहे की त्या जनतेच्या मनातून जर आम्ही असेल तर तो मतातून आम्ही उतरणार आहे. आणि आम्हाला 100% लोकांनी गॅरंटी दिलेली आहे, विश्वास दिलेला आहे. त्यांच्या लेकराबाळांच्या शब्द घेऊन सांगितलेले आहेत आणि आम्ही केलेल्या कार्याच्या पण शब्द घेऊन आम्हाला त्यांनी सांगितलेले आहेत की आम्ही साहेब तुमच्या समोर आहोत, तुमच्या सोबत आहोत, चुपचाप हातीच्या. आपण या पद्धतीने सांगताय की हत्ती जो आहे आपलं चिन्ह आहे बरोबर, हत्तीच्या चिन्हावरती आपले उमेदवार लढत असतात, परंतु मायावती फॅक्टर हा 1-2 राज्यापुरताच आहे. तो महाराष्ट्रामध्ये कितपत लोक स्वीकारतील? नाही, मायावती जी बहीण जी मायावती जी आहे ती 1-2 राज्यापुरता फॅक्टर नसून भारतीय संविधानाच्या अंमलबजावणी करत असताना जशी ज्या दिवशी 14 एप्रिल 1984 सालापासून बहुजन समाज पार्टीची स्थापना झाली आणि बहुजन समाज पार्टीची स्थापना झाल्यापासून त्या देशामध्ये सगळ्यात मोठं राज्य आहे उत्तर प्रदेश. तिथं महत्वाचं म्हणजे की तिथं मनोवाद तयार झाला जातो. त्या मनोवादांच्या विरोधात तिथे बहुजनांचा वाद म्हणजे बहुजनवादी महापुरुषांचं नेतृत्व करणारं नेतृत्व तिथं तयार केलं गेलं आणि अशा ठिकाणी आदरणीय आमच्या सुप्रीमो आर्यन लेडी त्या भारतातल्या सगळ्यात मोठ्या राज्याच्या 4 वेळा मुख्यमंत्री झाल्या आणि मुख्यमंत्री अशा पद्धतीने झाल्या की ज्या मुख्यमंत्री झाल्यानंतर शासनकर्ती जमात कशा पद्धतीने जमलं पाहिजे किंवा शासनकर्ती जमात बनल्यानंतर लोकांचा इतिहास, लोकांचा विकास, लोकांच्या पद्धतीचं काम कसं केलं पाहिजे हे त्यांनी करून दाखवलेलं आहे. हे आता हा झाला इतिहास आहे. इतिहासामध्ये मायावती बहीण जे आहे त्या मुख्यमंत्री होता. तिकडे मनुवाद जो म्हणतो आपण, मनुवादाच्या विरोधात बहुजनवाद हा निश्चितपणे त्या काळामध्ये हा प्रभावी ठरला आणि त्या मुख्यमंत्री सत्तेमध्ये सुद्धा होत्या. परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण बघतोय की महायुती शासन जे आहे पूर्ण महाराष्ट्रातलं त्यांची लाडकी बहीण योजना आणि दुसरीकडे शेतीचे जे वीज पंप आहेत हे पूर्ण वीज बिल माफ, ह्यामुळं आपण बघतोय की शेतकरी वर्ग, महिला वर्ग हा महायुतीकडे आकृष्ट झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून किंवा भाजपचं जे पूर्ण राज्यामध्ये केंद्रामध्ये सरकार आहे यांच्या ज्या अनेक विविध योजनांची अंमलबजावणी झाली त्यामुळे आर्थिक दृष्ट्या सर्वसामान्य हा प्रगल्भ होत चाललेला आहे. मग या अशा परिस्थितीमध्ये आपण ज्या पक्षाचं नेतृत्व करताय त्या पक्षाला लोक कशी स्वीकारतील किंवा तुम्ही लोकांच्या पर्यंत तुमची भूमिका कशी पोहोचवताय? बरोबर आहे. तर की जसं की ज्याच्या हातामध्ये त्या म्हणजे जिस समाज का राजा होता है वो समाज ताजा होता है और देने वाले समाज में लाल पैदा होते और लेने वाले समाज में दलाल. आतापर्यंत लाल होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आमच्या आदरणीय बहिणजींनी ज्यावेळेस मुख्यमंत्रीपद घेतलं होतं त्यावेळेस ते शासनकर्ती जमात बनण्याच्या पद्धतीने तयार झाल्या, राजा झाल्या. म्हणजे बाबासाहेबांनी सांगितले की राजा हा राणीच्या पोटातून जन्माला न येता हा मताच्या पेटीतून जन्माला येईल. ज्यावेळेस तो राजा बनतो तो देण्यासाठी तत्पर बनतो म्हणजे ही योजना कोणत्याही पक्षाची नसते. तर ज्या वेळेस तो पदावरती त्या खुर्चीवरती बसतो तर ती खुर्चीवरती बसल्यानंतर ती योजना त्या पूर्ण महाराष्ट्राची असते किंवा त्या पूर्ण राज्याची असते. त्या राज्यातल्या प्रत्येक सर्वसामान्य असो, करोडपती असो, अब्जाधीश असो, कॉन्ट्रॅक्टर असो, ठेकेदार असो किंवा तो कोणत्याही पक्षाचा धारक असो त्या प्रत्येक पक्षाच्या लोकांच्या कुटुंबामध्ये मिळणारी ती योजना लागू होती. त्याच्यासाठी मी त्या पक्षाचाच असला पाहिजे किंवा मी त्या पक्षाचाच बनलो पाहिजे म्हणून ती योजना त्यांना मिळते असं नाही. पण हे प्रस्थापित लोक ते करून दाखवतात की तुम्ही आम्हाला जर नाही दिलं तर आम्ही तुमचं ते बंद करू. पण प्रॅक्टिकली मतदार बंधू भगिनींनो असं काही नसतं. ही योजना ही भारतीय संविधानाची अंमलबजावणी करणारे सर्व
पक्षकार असतील, नेते असतील, महामंडळातले सगळे पुढारी असतील, पदाधिकारी असतील, प्रशासन असेल, हे भारतीय संविधानाच्या पद्धतीने ज्या पद्धतीने जी एखादी योजना लागू होते ती योजना त्या अटी आणि नियम या पद्धतीने सगळ्यांना ती लागू होते. ज्या लागूमध्ये जे पात्र बसतील त्या पात्र उमेदवारांना त्यांना पात्र करणं हा कर्तव्य आहे. एकंदरीत आपण लोकशाही पद्धतीमध्ये संविधानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने ह्या निवडणुकीमध्ये आपण रणांगणात आहात. बरोबर. परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये जे तुमचे प्रचाराचे मुद्दे आहेत की एकंदरीत लोकशाहीचं जे संविधान आहे तेच तुमचा जाहीरनामा तुम्ही सांगता निश्चितपणे. परंतु जर आपण प्रस्थापित मंडळींचे किंवा माहिती जे पक्ष घटक आहेत त्यांचे जे प्रचाराचे मुद्दे बघितले तर ते वेगळ्या पद्धतीचे ते संविधानाला न मानणारेच वक्तव्य आपल्याला जास्तीत जास्त तिकडे पाहायला मिळतात. मग मतदार राजा हा संविधानाला मानणारा आहे का फक्त अर्थकारणाकडे आकर्षित होणाराच मतदाराकडे तुम्ही मतदानाला कुठल्याही प्रलोभन. आता आज मतदाराचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे परंतु असं बोललं जातं की उद्याचा दिवस मतदानाच्या आदल्या दिवशीची जी रात्र आहे ती खूप अतिशय गंभीर मानली जाते. ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक असतात ह्याच्यामध्ये पैशाचाही खूप मोठा आम्ही विविध प्रलोभन देऊन मतदारांना आकर्षित करून अगदी मतदारांना मतदानाच्या केंद्रावरती नेण्यापर्यंत सुविधा हे अर्थकारण. अशा पद्धतीची तुमच्याकडे काही यंत्रणा आहे का? नाही, अशा पद्धतीची आमच्याकडे यंत्रणा निश्चित नाही. कारण आम्ही जनमताला मानणारे लोक आहोत. आम्ही लक्ष्मी माताला म्हणजे पैशासाठी तर सगळेच काम करतो पण आम्ही पैशासाठी काम करतही नाही, करणार नाही आणि आम्ही तसले कुठले आश्वासन देणारही नाही आणि त्यातले आम्ही नाही पण. कारण आम्ही कुठला भ्रष्टाचार केलेलाच नाही. भ्रष्टाचार जो करतो तो देण्यासाठीच वाटतो आणि तो वाटतो तो घेण्यासाठीच परत तयार राहतो. कारण जरी तो समजा सत्तेत गेला तरी तो काय करतो, ज्यांनी निवडणुकीमध्ये केलेला जो खर्च असतो तो जोपर्यंत त्याचा 4 पट वसूल होत नाही तोपर्यंत तो जनतेची सेवाच करत नाही. कारण तो करणारही नाही. हा आतापर्यंतचा इतिहास आहे, मागील काळापर्यंतचा इतिहास आहे. तुम्ही बघू शकता की सिमेंटचं पोतं ज्या किमतीला मिळत होतं त्यावेळेस घरकुलाची रक्कम तेवढीच होती आणि आता घरकुलाची रक्कम तेवढीच आहे पण सिमेंटचं पोतं 3 पट झालेलं आहे. मग त्या लाभार्थ्यांनी काय करायचं? त्या लाभार्थ्याला जर आता मग त्या लाभार्थ्यांना घरकुल त्यावेळेस मंजूर झालं 2019 मध्ये जर मंजूर झालं होतं तर त्या लोकांना 2026 मध्ये का तोंड बघावं लागलं? कारण 2026 मध्ये जर त्यांना तोंड बघावं लागलं तर त्याचं एकमेव कारण आहे, तो माझ्या पार्टीचा नाही, तो माझ्या गटाचा नाही, तो माझा मतदार नाही. जोपर्यंत तो माझा मतदार बनत नव्हता तोपर्यंत त्यांनी ते दिलं नाही. पण आता अशी परिस्थिती आहे की या 2025 मध्ये 24 मध्ये आमच्या प्रशासनाच्या माध्यमातून सगळ्यात जास्त घरकुल योजना एका गावामध्ये जर समजा 30 लोकांची यादी जर पेंडिंग असेल तर त्या 30 लोकांना एकाच वेळेस मंजुरी दिलेली आहे. म्हणजे कसं असतं, सांगायचं तात्पर्य काय आहे की ज्यांना ज्या वेळेस त्या घरकुलाची गरज आहे, छताची गरज आहे, त्या योजनेची गरज आहे त्यावेळेस जर त्याला ती योजना नाही मिळाली आणि त्याला जर त्याच्या पुढच्या पिढीला मिळाली तर त्याचा उपयोग होत नाही. प्रॅक्टिकली आहे की कोणतीही योजना मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव गरजेचा असतो आणि आतापर्यंतचे ठराव देण्यासाठी टाळाटाळ करून त्या लाभार्थ्यांना पुजवलं गेले. त्या लाभार्थ्यांना त्याचा विश्वास आहे, त्या मतदारांना त्याचा विश्वास आहे की आमच्यासाठी काम करणारा माणूस पाहिजे की तात्पुरतं काम दाखवणारा माणूस पाहिजे. आम्ही काम करणारे आहोत हे आम्ही समाजाला दाखवून दिलेलं आहे आणि आमचा प्रत्येक उमेदवार हा काम करणारच आहे, काम करून घेणारा पण आहे आणि काम करून दाखवणारा पण आहे. त्यापैकी मी एक आहे. आता निश्चितपणे तुम्ही तुमची भूमिका मांडली. आत्ताच एक थोड्या वेळापूर्वी आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती एक विश्लेषण जाहीर केलं ज्याच्यामध्ये आपण लोकशाही विरोधात सौदा अशा एक टायटलचा आपण व्हिडिओ दिलेला. मला सांगा, संविधानिक लोकशाही जी आहे त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी जर होत नसेल तर तिथे निश्चितपणे सौदा म्हणजे एक प्रकारचे जी व्यवहार म्हणतो आपण, आर्थिक व्यवहाराचं साठवणूक म्हणतो किंवा बेकायदेशीर पद्धतीनं आर्थिक व्यवहार जे आहेत त्याच्यामध्ये सार्वजनिक संपत्ती असो, शासनाची चोरी आहे त्याच्यावरती कायदेशीररित्या दल्ला मारण्यासाठी पळवाट शोधणं अशा पद्धतीचे प्रकार किंवा आपण जसं सांगितलं की सिमेंटचं पोतं जे आहे त्याचे दर वाढले परंतु शासनाचं अनुदान तेवढंच राहिलं. ही जी तफावत आहे ह्याच्यामध्ये निश्चितपणे ती लोकशाही काम करत नाही तर तो सौदा काम करतो. अशा पद्धतीची आपण भूमिका मांडलेली. मग अशा परिस्थितीमध्ये आपण ज्यावेळेस लोकांच्या पर्यंत जात आहे त्यावेळेस मतदान लोक कशा म्हणजे एकतर लोक आता अलीकडच्या काळामध्ये संविधानिक लोकशाहीमध्ये आर्थिकदृष्ट्या जास्तीत जास्त प्रगल्भ होण्याकरता त्यांचा कल आहे.
संविधानाला न मानणारा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अर्थकारणाच्या पाठीमागे वळणारा मतदार वर्ग सुद्धा वाढत आहे. पण अशा एवढ्या मोठ्या आव्हानामध्ये आपलं बहुजन समाज पार्टीचं जे तुम्ही काम करताय, निश्चितच साहेब 30 वर्षाच्या संघर्षामध्ये आमच्या शेजारचा तालुका म्हणजे आपल्या फलटण तालुक्याचा शेजारचा तालुका बारामती तालुका आहे, तिथे आमच्या महाराष्ट्राचा बुलंद आवाज माननीय काळूराम चौधरी साहेब यांनी तो इतिहास करून दाखवला की त्या माणसाने त्या व्यक्तीने ह्या महापुरुषांची विचारधारा त्या बारामती रुजवली. जिथे बारामतीमध्ये राजकारणाचा उगम होतो असं बोललं जातं, त्याच बारामतीमध्ये त्या सत्ताधाऱ्यांना सत्ता कशी असते ते दाखवण्याचं काम आत्ताच मागील नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये संघमित्रा चौधरी एक सुशिक्षित वकिली करणारी मुलगी आज त्या नगरपालिकेमध्ये निवडून गेली. हे आणि हे फक्त आणि त्या फक्त त्याच बारामतीमध्ये जे विकासाचं जे टेलर दाखवलं जातं त्या बारामतीमध्ये, त्याच आमराईमध्ये, त्याच प्रभागामध्ये जिथे बारामती सुरू होते त्याच बारामतीमध्ये ती मुलगी, ती भीमकन्या, ती भारतीय संविधानाच्या नियमानुसार त्या संघर्षाची मुलगी निवडून आलेली. आणि ती मुलगी जर निवडून येत असेल तर तिला निवडून आणणारा कोण होतं? मतदार होता. त्याच बारामतीतला तो मतदार होता, ती जनता होती. त्याचप्रमाणे त्याच बारामतीचे आमचे काळूराम चौधरी साहेब, संघमित्रा चौधरी साहेब आणि ओबीसीचे नेते जे लक्ष्मण आके साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पलटणच्या निवडणुका लढवत आहे. आता त्यांच्याच माध्यमातून आम्ही संघर्ष पण करत आहे. त्याचप्रमाणे आम्ही पण या पलटणमध्ये संघर्ष करत आहेत. तर हे मतदारांना दिसतंय, समजतंय, कळतंय आणि तो मतदार राजा त्याच पलटणमध्ये पुन्हा एकदा बारामती पॅटर्न ह्या पलटणमध्ये पॅटर्न केल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषदमध्ये पुन्हा एकदा बाबासाहेबांची शासनकर्ती जमात बनणारी ही बहुजन चळवळ, जसेच या प्रगती चळवळीच्या माध्यमातून मी सर्व मीडियाच्या माध्यमातून लोकांना आव्हान करतो, विनंती करतो की ज्याप्रमाणे बारामतीमध्ये आमचे काळूराम चौधरी साहेब यांनी त्यांची मुलगी, त्यांची ताई संघमित्रा चौधरी बहुमताने विजयी केली, ज्या जनतेने विश्वासाने विजयी केली, त्याचप्रमाणे माझ्या चारही उमेदवारांना त्या पलटणमध्ये आणि माझ्यासह मी कोळकी आणि बरड या गटामधून काम करतोय. जवळजवळ मी माझ्या वयाच्या 14व्या वर्षापासून या चळवळीचं काम करतोय. 16 वर्ष मी त्या समाजामध्ये काम करतोय, लोकांचं ग्राउंडवरती काम करतोय. हे मला तोंडाने लोकांना सांगायची काहीच गरज नाही, कारण लोकांना त्याचा विश्वास आहे. कदाचित या मीडियाच्या माध्यमातून काही लोकांच्या मोबाईलवरती ते पोचेल, काही लोकांच्या ते मोबाईलवरती पोचणार नाही, पण ज्यांच्या मोबाईलवरती पोचेल मिळेल ती लोक त्यांच्या घरामध्ये लोकांना सांगतील. लोक धनशक्ती घेतील पण मतदान मात्र हाती चापलाच करतील. ही मला आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे, कारण ज्याप्रमाणे बारामती पॅटर्न घडला त्याप्रमाणे पलटणमध्ये पॅटर्न घडणार आहे, इतिहास घडणार आहे. 2026 चालू आहे आणि 1 जानेवारी 2027ला बरोबर 1 जानेवारी 2027ला भीमा कोरेगाव स्तंभामध्ये बाबासाहेबांनी 1 जानेवारी 1927 साली भेट दिली होती. त्या 1 जानेवारी 2027ला कंप्लीट 100 वर्ष पूर्ण होत्यात आणि त्या अनुषंगाने ह्याच 2026 मध्ये इतिहास करण्याची वेळ आलेली आहे आणि इतिहास आपण घडवणार आहोत. धन्यवाद. आपण आज प्रचार शेवटचा दिवस असतानाही काही तास शिल्लक असताना आपल्या प्रगती चळवळीशी बोललात, आपण वेळात वेळ काढून त्याबद्दल आभार आहे तुमचे. धन्यवाद साहेब. जय संविधान. आणि सर्वांना माझी प्रामाणिक विनंती की आमचे निशाण हत्ती आहे आणि हत्ती छापवरती आपलं योगदान देऊन मतदान करून आम्हाला बहुमताने विजयी करावं. आणि आमचा विजय म्हणजेच तुमच्या या पलटणच्या सर्व मतदार बंधू भगिनींचा विजय आहे. जय भीम, जय संविधान, जय शिवराय. सर्व महापुरुषों के सम्मान में BHP मैदान में. धन्यवाद.